अंतरा एक हृदयस्पर्शी प्रेमकथा भाग 1. कॉलेजच्या अंतिम वर्षाचा अंतिम दिवस. सगळेजण एकमेकांना शेवटचे भेटून घेत होते. मग पुढे सगळे आपापल्या वाटेने जाणार होते. आता दररोज भेट होणार नव्हती. ह्यात अनंतने ठरवले होते की आज तो आपल्या मनातली गोष्ट सांगूनच टाकणार. अनंताने तिला येताना पाहिले आणि पळत जाऊन तिच्या समोर उभा राहिला. अंतरा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझे प्रेम स्वीकार करशील? हे ऐकल्यावर अंतरा आश्चर्यचकित होऊन अनंतकडे पाहू लागली तर अनंत तिच्यासमोर गुलाबाचे फूल घेऊन उभा होता. अंतराने विलंब न करता, काय प्रेम? तुला माहीत आहे का तू कोणाशी बोलतोयस? आणि प्रेम वगैरे मी मानत नाही. अरे इथे माझ्याशी मैत्री करताना सुद्धा लोक विचार करतात आणि तू डायरेक्ट प्रेम? वेडा आहेस का? आणि हो, मला त्या प्रेमात पडून दुसऱ्याच्या मनासारखं नाही जगायचं. मी माझ्या मनाची राणी आहे, समजले? कोण म्हणतं अंतरा की प्रेमात दुसऱ्याच्या मनासारखं जगावं लागतं? असं काही नसतं. प्रेम जर निस्वार्थी असेल तर पुरे. मला नको ऐकू तुझे प्रेम पुराण. आणि हो, मला तुझ्या प्रेमात काहीही इंटरेस्ट नाही. त्यामुळे इथून निघून जा. अंतरा, माझं म्हणणं ऐकून तरी घे. अनंत, मला उगाच वेळ वाया घालवायला आवडत नाही. त्यामुळे निघ. उगीच कॉलेजच्या अंतिम दिवशी माझ्याकडून अपमान होण्यापूर्वी निघून जा. विचार कर अंतरा, मला घाई नाही, असे सांगून अनंत निघून गेला. अंतरा, तुला आणि प्रपोज? खूप डेअरिंग केलं हं अनंतने. अंतराच्या जिवलग मैत्रिणीने वैशालीने हसत हसत असे म्हणताच, वैशू, त्याने डेअरिंग केली म्हणून ही अंतरा त्याला भाव नाही देत कळले. वैशू मात्र मनातल्या मनात अनंताच्या धाडसाचे कौतुक करत होती. कारण अंतरा तशी बिंदास मुलगी, अगदी रोकटोक. तिला जो लढला तो नडला. कॉलेजमध्ये वैशू तिची एकमेव अशी मैत्रीण होती. कारण त्या बालमैत्रिणी होत्या. बाकी तिच्या वाटेला जाणे पण टाळायचे. आणि त्यात अनंताचे प्रेमाचे पाऊल म्हणजे अतिच. पण वैशूच्या मनात एक प्रश्न घुटमळत होता की अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे अनंत अंतराच्या प्रेमात पडला. अनंत तसा स्वभावाने चांगला होता. त्यामुळे त्याचे मित्रही त्याचे जिवलगच होते. अनंत अंतराला आपल्या मनातली गोष्ट सांगायला गेला आहे हे त्याच्या मित्रांना माहीत होते. ते सगळे कॅन्टीनमध्ये चिंतेत बसले होते. एवढ्यात अनंताला कॅन्टीनमध्ये येताना पाहत बसलेले सगळेच उठले आणि त्याला पाहत म्हटले, काय करून घेतलास ना अपमान? आम्ही सांगत होतो अरे प्रेम करावं, पण त्या मुलीवर नाही. आणि काय रे अनंता, त्या लेडी डॉनच्या प्रेमात तू कसा काय पडलास? पडला तो पडलास आणि अपमानही करून घेतलास. आम्ही सगळे दुरून पाहत होतो. सोड तो विचार. तुला चांगली मुलगी भेटेल, त्या लेडी डॉनपेक्षा चांगली, कळले? यावर अनंत हसत हसत म्हणाला, अरे तिने माझा अपमान नाही केला. तिचे बोलणे तसेच आहे. आणि मुळात हे अचानक असे पुढे आल्यावर कोणीही तसेच रिॲक्ट होईल. आणि तुम्ही तिला लेडी डॉन म्हणू नका. एवढी काही ती वाईट नाही. वा रे वा, प्रेम आंधळं असते हे माहीत होतं. पण आज खरंच पाहिले, जी मुलगी तुला फटकळपणे बोलून गेली तू तिची बाजू घेतो. अरे आता तर काय, कॉलेज पण संपले. आता कसा भेटणार? आणि भेटलास तरी ती थोडीच विचारते तुला. अरे मित्रा, ती कोणाचीच होऊ शकत नाही. ती वैशाली तिची एवढी चांगली मैत्रीण कशी आहे देव जाणे. अरे ती तेवढी वाईट नाही म्हणून तर वैशाली तिची मैत्रीण आहे. आणि तुम्ही माझी काळजी करू नका. अनंताच्या अशा बोलण्याने
सगळेच मित्र रागात एकदम म्हणाले, तुझं काही कळत नाही. तू एवढा तिच्यावर प्रेम कसा काय करू शकतोस? तू करशील रे, पण ती थोडीच करणार. तुझी प्रेम कहाणी सुरू होण्यापूर्वीच अधुरी राहणार. तुम्हाला जी ती दिसते तशी ती नाहीच आहे. ती खूप प्रेमळ मुलगी आहे. काय फेकतोस? दररोज तर तिला पाहतो. तुला कधी दिसला तिचा प्रेमळपणा? अरे, 2 महिन्यांपूर्वी ती कॉलेजमधून घरी जात होती, तेव्हा मी पाहिले की तिने एका भीक मागणाऱ्या मुलाला पाहून आपली गाडी थांबवली. त्या मुलाला समोरच्या दुकानात जाऊन खूप सारे खाऊ खरेदी करून दूरवर त्याची आई बसलेली तिथे घेऊन गेली आणि 2,000ची नोट देत तिला सांगितले की ह्याला असे भीक मागायला पाठवू नका. त्याचे बालपण हिरावून घेऊ नका. त्याला शाळेत पाठवा. पाहिजे तर मी त्याचा शाळेचा खर्च करायला तयार आहे. बस, मी हे पाहिले आणि मी खरंच बिथरलो. ज्या अंतराला आपण ओळखतो ती हीच आहे का, ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. आणि त्याच वेळी मी त्या अंतराच्या प्रेमात पडलो, तेही कायमचे. मग आता सांगा, अशा मुलीच्या प्रेमात कोण पडणार नाही? मी खूप दिवस झाले तिला सांगेन म्हणत होतो, पण आज ठरवले की तिला ही गोष्ट कळायला हवी. सगळेच ऐकून आश्चर्यचकित झाले, पण विश्वास मात्र ह्यावर कोणाचाच बसेना. मित्रा, जे तू सांगितले ते खरे असेल नसेल किंवा माहीत नाही, पण तू आणि अंतरा कधीच एक होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेख आहे. तुम्ही काहीही म्हणा, पण अंतरा माझीच होणार. अनंता, कशाला उगाच पायावर धोंडा मारून घेतोस? अरे, तिने तुझ्या प्रेमाचा स्वीकारच केला नाही आणि तू भविष्याचे स्वप्न पाहतोस. कसं होणार मित्रा? माझं मन सांगतंय, माझं प्रेम तिला नक्की कळेल. तू तर तिच्या प्रेमात पुरता बुडालास आहे. आम्ही सांगून तू काही ऐकणार नाहीस. मित्र म्हणून आम्ही तुला फक्त तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ शकतो. खरंच अनंतच्या मनासारखं होईल की अनंताच्या प्रेमाची कहाणी अधुरी राहील? किसका है तुमको इंतजार में हूं ना, देख लो इधर तो एक बार में हूं ना. अनंताला गाण्याची आवड असल्यामुळे त्याचे गाणे म्हणणे चालू होते. एवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. अनोळखी नंबर होता तरी त्याने उचलला. हॅलो. हॅलो अनंत. हा कोण बोलतंय? अनंत, मी वैशाली, अंतराची मैत्रीण. हा वैशाली बोल. अनंत, सॉरी. का? तू का सॉरी म्हणतेस? अरे, आज अंतराने. जाऊ दे वैशाली, तू नको मनाला लावून घेऊस. आणि खरं तर मला तिचा राग आलाच नाही, कारण ती नेहमी तशीच बोलते. हो, पण अनंत, तू आणि तिच्या प्रेमात पडलायस हा खरंच माझ्यासाठी तर आश्चर्याचा धक्काच होता. हो ना, अगं माझ्यापेक्षा तू तिला जास्त ओळखतेस, त्यामुळे ती दिसते तेवढी वाईट नाही. बरोबर अनंत, मानलं तुला. तू कसं ओळखलंस? अनंतने भिकारी मुलाचा किस्सा सांगितला. ते ऐकून वैशाली म्हणाली, हो रे, ती खूप चांगली आहे, पण तिचा चांगुलपणा मलाच माहिती होता. पण बरं झालं तो तुलाही कळला. पण वैशाली, ती एवढी प्रेमळ आहे, तर कॉलेजमध्ये तिचा स्वभाव असा का आहे? त्यात तिची काहीच चूक नाही. ती बिचारी काय करणार, परिस्थितीने तिला बदलले. म्हणजे? अंतरा आणि मी बालमैत्रिणी एकाच गावाकडे राहायचो. अगदी बालवाडीपासूनच्या आम्ही मैत्रिणी.
म्हणून तर आज ही आमची मैत्री घट्ट आहे. अंतरा खूप बोलकी, हसरी, खट्याळ अशी होती. आम्ही 4थीमध्ये होतो तेव्हा तिने मला सांगितलेले की तिच्या आई-बाबांचे मोठे भांडण झाले आहे आणि बाबांनी आईला मारले आणि ते एकमेकांशी बोलत नाहीत. एकाच घरात राहून त्या अबोल्यात अंतराची फरफट होत होती. आई-बाबा तिला वेगवेगळे फिरायला नेत, पण एकत्र कधीच जात नाहीत, हे ती मला रडून सांगत असे. आणि जे नको व्हायला पाहिजे होते तेच झाले. अंतरा 5वीत पोचली आणि तिचे आई-बाबा विभक्त झाले. एवढ्या लहान वयात तिच्या मनावर एवढा मोठा आघात बसला की तेव्हापासून अंतरा अबोल आणि रागीट झाली. ती नेहमी मला सांगायची, माझे बाबा असे का वागले आणि त्या दोघांनी माझा का विचार केला नाही. जशी जशी ती मोठी होत गेली तिला कळले की तिच्या आई-बाबांचा प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाह होऊन सुद्धा आपल्यासाठी त्यांचे प्रेम का नाही जागले, ह्या विचाराने ती अस्वस्थ व्हायची. तिचा प्रेमावरचा विश्वासच उडाला. त्याचवेळी तिने एक निर्णय घेतला आणि तो मलाही सांगितला की प्रेम आणि लग्न ती आयुष्यात कधीच करणार नाही. काय एवढे सहन केलंय अंतराने? मग ती आता कोणासोबत राहते? हो अनंत, तिच्या डोळ्यातले अश्रू मी शाळेतच पाहिले. ती आई आणि तिचे आजी-आजोबा म्हणजे आईचे आई-बाबा यांच्यासोबत राहते. तिचे बाबा तर परत फिरकलेच नाही आणि आई-बाबांसोबत राहणार नाही. ही गोष्ट तिला पटत नव्हती, पण तिचे आई-बाबांना तिच्यासाठी मागे फिरले. आज रागीट अंतरा सगळ्यांना दिसते, पण मनातून खचलेली अंतरा मलाच माहीत आहे. मी देवाकडे नेहमी प्रार्थना करायची की देवा, अंतराला असा माणूस भेटू दे जो तिला खूप प्रेम करेल आणि ती आपला सुखी संसार सुरू करेल. आणि तुला पाहून खरंच अनंत बरे वाटले. तू तिला सुखी ठेवू शकतो, पण हे कसं शक्य होईल माहीत नाही. तू चिंता करू नकोस वैशाली. हा आनंद कधीच अंतराला अंतर देणार नाही. रस्ता अवघड आहे, पण देवाचा आशीर्वाद असेल तर प्रवास सुखकर होईल. देव करो आणि असेच हो. मला अंतराला सुखात आणि आनंदात पाहायचे आहे. वैशाली, एक काम करशील? बोल अनंत. मला अंतराची खबरबात तू देत राहशील? हो नक्कीच. माझ्या अंतराच्या सुखासाठी मी काहीही करेन. पण एक विनंती आहे. तू खरंच प्रेम करत असशील तरच. नाहीतर प्लीज तिचे मन परत दुखवू नकोस, कारण अगोदरच ते दुखावले आहे. नाही वैशाली, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? तसं नव्हे. पण चिंता नसावी, कारण अंतराला सुखी ठेवणे ही मी माझी जबाबदारी समजते. पण अनंत, हे कसं शक्य होईल? पाहूया. बरं अनंत, ठेवते फोन. हो बरं, परत बोलू. आणि धन्यवाद, तू फोन केला म्हणून मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. फोन ठेवताच नकळत अनंताच्या डोळ्यातून अश्रू आले. देवा, किती रे सहन केलं माझ्या अंतराने. आता तरी तिला सुखी ठेवण्यासाठी मला तुझा आशीर्वाद दे. अनंताचे हे कळकळीचे सांगणे देव ऐकेल का? असेच दिवस जात होते. अनंत अंतराची हकीकत ऐकल्यापासून अंतरासाठी खूपच हळवा झाला होता. अंतिम वर्षाच्या परीक्षा संपल्या. महिन्याभरात निकालही लागला. तिघेही चांगल्या मार्काने पास झाले. अंतरा आणि वैशालीने नोकरी करण्याचे ठरवले. तिथे आनंदही नोकरीच्या शोधात होता आणि काही महिन्यातच तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी चांगली नोकरी मिळाली. अंतरा जरा हिरमुसली होती, कारण तिच्यापासून वैशाली लांब होती. पण वैशालीने तिला समजावताच ती नोकरीसाठी तयार झाली. अनंत अंतराची खबरबात
वैशालीकडून घेत होता. ह्याची खबर मात्र अंतराला नव्हती. अशाच एक दिवशी अनंतला वैशालीकडून अंतराच्या वाढदिवसाबद्दल कळाले आणि तोही उद्यावर येऊन ठेपला होता. प्रेम करूनही तो तिला समोरासमोर शुभेच्छा देऊ शकत नसल्याने त्याचा हिरमोड झाला होता. पण क्षणात त्याला एक कल्पना सुचली आणि तो ऑफिसमधून बाहेर पडून शहरातला प्रसिद्ध मॉलमध्ये गेला आणि क्षणात तो एक मोठी पिशवी घेऊन आला. त्याने फोन लावला आणि गाडी सुरू करून निघून गेला. इथे वैशाली घड्याळात पाहत कोणाची तरी वाट पाहत होती. अनंत दिसताच ती हसली. कसा आहेस? मी मस्त. तू? मी पण मस्त. वैशाली, हे घे. ह्यासाठी मी तुला इथे बोलवले आहे. काय आहे त्यात? अंतरासाठी वाढदिवसाचे गिफ्ट. उद्या वाढदिवस आहे ना? अरे हो, पण हे गिफ्ट मी तिला कसे देऊ? काळजी करू नकोस. हे गिफ्ट मी दिले आहे हे न सांगता तू दिले आहेस असे सांग. अरे पण ते बरं नाही वाटत. वैशाली, तुला माहीत आहे मी दिले आहे असे सांगितले तर ती घेणार नाही. प्लीज. ओके, तेही बरोबर आहे. थँक्स वैशाली. अरे त्यात थँक्स काय? चल निघते मी, उशीर होईल. मला केक पण घ्यायचा आहे. केक? हो रे, आम्ही अंतराचा बड्डे रात्री 12 वाजता केक कापून साजरा करतो. वाह, तुला यायला मिळालं असतं तर किती मज्जा आली असती. मिळेल. आपण सगळे एकत्र अंतराचा वाढदिवस साजरा करू. हॅट्स ऑफ अनंत तुझ्या पॉझिटिव्हिटीसाठी. अरे पुरे, काही नाही, सगळं चांगले होईल. असेच होऊ दे. चल मी निघते. बाय बाय. वैशाली ते गिफ्ट आणि केक घेऊन घरी येते. अंतराचे घर जवळच असल्याने ती 12 वाजण्याच्या आधी अंतराच्या घरी पोहोचली. टेबल वगैरे सजवून अंतराची आई, वैशालीचे आई बाबा आणि अंतराचे आजी आजोबा मिळून केक कापण्यात आला. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.